जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत् परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया. यथा भासो यथा तमः, यथा महान्ति भूतानि भूतेषुच्चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणिका तृतीय स्कंधाची. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्यलीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधि द्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टि कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्यांचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. एकोणविंशी हिरण्याक्ष वध. विशी विधी सृष्टी नानाविध. एकविशी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22. कर्दम देवहूती विहार 23. श्री कपिल जन्म 24. पंचविशी भक्तिज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्ती मर्म. 30 अधोगती स्वार्थांदाची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम अर्चिर भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण आपल्या मुख्य विचाराला सुरुवात करूया. सर्वप्रथम आजचा दिवस. जरी सूर्योदयाला वैशाख शुद्ध द्वादशी होती, वैशाख शुद्ध द्वितीया होती सकाळी 7:49 पण त्यानंतर तृतीया लागली.
आणि उद्या सकाळच्या 7:47पर्यंत ही तृतीया आहे. म्हणजे अक्षय तृतीया जो आहे, जो दिवस पूजेचा आहे आणि ज्यांची पुण्यतिथी असेल त्यांच्यासाठी म्हणून आजचा दिवस हा अक्षय तृतीयेचा आहे. कारण दुपारच्या वेळेस अपराह्न 12च्या नंतरचा पुण्यतिथीचा उत्सव समाराधना होत असते. आपल्या एकेहळीच्या मठामध्ये सुद्धा आज श्री काळप्पा महाराज यांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे. अक्षय तृतीया हा फार मोठा सण आपल्याकडे आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा हा सण आहे. या दिवशी या तिथीला अनेक गोष्टी झालेल्या आहेत. सत्य, त्रेता, द्वापार, कली हे जे 4 युग आहेत त्यामधला सत्ययुग म्हणजे कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांची सुरुवात आजच्याच दिवशी झाली म्हणून त्याला युगादी असं म्हणतात. श्री विष्णूंच्या 24 अवतारांचं आपण मागेच वर्णन केलेलं आहे. त्यामधले परशुराम अवतार म्हणजे भार्गवराम अवतार हे अवतारसुद्धा याच दिवशी प्रगट झालेले आहेत. श्री वेदव्यासाने महाभारताच्या लेखनास प्रारंभ केला तो सुद्धा आजच्याच या तिथीला. त्याचप्रमाणे दशमस्कंधामध्ये जो भाग येणार आहे त्यामध्ये श्रीकृष्णाचे भक्त आणि प्रिय मित्र असणाऱ्या सुदाम्याने द्वारकेमध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णाला मुठभर पोह्यांची पुरचुंडी दिली आणि त्याच्या बदल्यामध्ये तिकडे सुदाम्याला धनप्राप्ती झाली. तो सुद्धा योग आजच्याच दिवशीचा आहे. अन्नपूर्णा मातेचा जन्मसुद्धा आजच्याच दिवसाचा आहे. त्याचप्रमाणे जो अक्षय शब्द आहे, अक्षय म्हणजे ज्याचा क्षय नाही, तसा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय पात्र दिले होते आणि त्याचा उपयोग महाभारताच्या कथेमध्ये आपल्याला कसा झाला हे लक्षात येतं दुर्वास मुनी ज्यावेळेस आले त्यावेळेस. त्याचप्रमाणे द्रौपदीने वस्त्रहरणाच्या प्रसंगी श्रीकृष्णाचा जो धावा केला त्यावेळेस श्रीकृष्णाने द्रौपदीसाठी चिरवस्त्र पुरविले. तो सुद्धा दिवस आजचाच आहे. भरदरी ग पितांबर दिला फाडूनी द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. त्याचप्रमाणे जे 4 धाम आहेत, 4 धाम हिमालयातली यात्रा आहे, ते बद्रीनारायणाची यात्रा जी आहे ते बद्रीनारायणाचं मंदिर आज उघडलं जातं. म्हणजे आजपासून पुन्हा ते दर्शनासाठी खुलं होतं. आणि म्हणून या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी आजचा दिवस जो आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की अखंड विष्णू सहस्रनामाचे पाठ करत जावेत. आता ज्यांना अखंड जमत नाही त्यांनी निदान आज होईल तेवढे, निदान 4, 5, 10 जेवढे होईल तेवढे पाठ करावेत. त्याचप्रमाणे परशुरामाचा अवतार आज झालेला आहे. अग्रतः चतुरो वेदा पृष्ठतः सशर धनुः इदं ब्राह्मम इदं क्षात्रम शापादपि शरादपि. हे भगवान परशुरामांचं वर्णन आहे. अग्रतः चतुरो वेदाः म्हणजे त्यांच्यापुढे 4ही वेद आहेत आणि पृष्ठतः सशरम धनु, शरासहित बाणासहित धनुष्य हे सुद्धा पाठीशी आहे. इदं ब्राह्मम इदं क्षात्रम म्हणजे ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज हे दोन्ही यांच्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. आणि म्हणून शत्रूचा नाश करण्यासाठी शापादपि शरादपि, शापाने का असेना किंवा बाणाने का असेना ते सदा सज्ज असतात. अशा त्या भगवान परशुरामाचं सुद्धा चिंतन आजच्या दिवशी आपण करूया. आणि आपल्या रामदासी संप्रदायाच्या दृष्टीने आज श्री काळप्पा महाराजांची पुण्यतिथी आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी एकेहळी जो मठ आहे आत्माराम महाराजांचा, त्या ठिकाणी ते आत्माराम महाराजांच्या नंतर मठपती होते. म्हणजे दुसरे मठपती एकेहळी मठाचे, जे आज आपण त्या ठिकाणी आपले राकेश बुवा आणि त्यांचे काका राममोहन बुवा हे मठपती म्हणून कार्य करीत आहेत. या काळप्पा महाराजांचं वैशिष्ट्य जे आहे ते 2 मिनटात सांगतो आणि आपल्या अध्यायाला आपण वळूया. काळप्पा महाराज हे कोहीर नावाचं गाव आहे, तिथले राहणारे होते. त्या कोहीरच्या गावामध्ये जाऊन त्यांचं जे घर होतं त्या ठिकाणी ते पाहण्याचा सुद्धा योग मला आला. 2-3दा मी कोहीरला गेलो होतो. काळप्पा महाराज जवळपास 30-35 वर्षाच्या नंतर ते या ठिकाणी आत्माराम महाराजांचे शिष्य म्हणून त्यांना अनुग्रह मिळाला आणि तेव्हापासून ते आपल्या सद्गुरूंच्या म्हणजे आत्माराम महाराजांच्या सेवेमध्ये एकेहळी मठामध्ये राहिले होते. त्यांचं आयुष्य खूप मोठं होतं आणि म्हणून त्यांचं नावसुद्धा त्याच प्रकारे काळप्पा, आईवडिलांनी जे नाव ठेवलं काळप्पा म्हणजे काळावर सुद्धा विजय मिळवणारा असा काळप्पा. त्यांचं पूर्ण आयुष्य हे 105 वर्षाचं होतं. 35-38 वर्षाला ते मठपती म्हणून झाले आणि त्यानंतर
त्यांचं मूळ स्वभाव जो होता तो विठ्ठलाची भक्ती होती. विठ्ठल आणि रुक्माई यांची भक्ती ते करीत होते आणि रामदासी संप्रदायाचा अनुग्रह मिळाला आणि त्यामुळे दरवर्षी कार्तिकी एकादशीला ते पंढरपुराला पायी जात होते. किती वर्ष गेले असतील तर 47 वर्ष त्यांनी पायी पंढरपूरची वारी केली. तेव्हा शेवटच्या वेळेस ते थकलेले असताना, म्हणजे 47 + 35 असं घ्या, म्हणजे 80-87 वय असताना प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना चरकपल्ली या गावी येऊन संध्याकाळी ते जिथे उतरले होते त्या ठिकाणी त्या झोपडीमध्ये त्यांना दर्शन दिलं पांडुरंगाने आणि त्यांनी सांगितलं की आता यापुढे पंढरपुराला तू येऊ नकोस. तुझ्या गावाच्या जवळच अंतारम नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे, तेथे तू दर्शनासाठी जात जा. आणि त्यानंतर म्हणजे 47 वर्ष पंढरपूरची वारी केल्यानंतर ते जवळपास 21 वर्ष या अंतारम या गावी दर्शनासाठी गेलेले होते. तो सुद्धा त्या ठिकाणचा मठ खूप चांगला असा मठ आहे. तिथे असणारे जीवनमुक्त महाराज यांना इसवी सन 1700-1800च्या दरम्यान ज्ञानेश्वर महाराजांनी, जे 1200च्या वेळेस होते, त्यांनी अनुग्रह दिला आहे आणि त्यांनी आपल्या पादुका ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी पण जाण्याचा आणि दर्शन घेण्याचा योग आला होता. असे हे काळप्पा महाराज की ज्यांना म्हणजे अंतर्ज्ञानाने समजलं की विठ्ठलाच्या अंगावर जो शेला आहे तो बाजूला पंढरपुरामध्ये असणाऱ्या दिव्यामुळे जळत आहे आणि त्याला आता अग्नी लागलेला आहे आणि तो जळत आहे, म्हणून त्याने आपल्या शिष्याला त्या ठिकाणी पाठवलं. रटकलचे भीमण्णा आणि दामोदर हे त्यांचे मुख्य शिष्य, आणि त्यांनी जाऊन 2-3 दिवसांतर त्या ठिकाणी चौकशी केली. तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी, बडव्यांनी सांगितलं की अशी घटना घडलेली आहे. असं एकदा नाही पण 2-3दा त्यांना त्या ठिकाणी प्रत्यय आलेला आहे. आणि विठ्ठलाचं हे परमभक्त असल्यामुळे त्या काळामध्ये पंढरपुरामधल्या अनेक जणांनी त्यांचा अनुग्रह घेतला होता. काळप्पा महाराज शके 1806 म्हणजे सन 1884, म्हणजे काँग्रेसची स्थापना 85मध्ये, त्याचा 1 वर्ष आधी म्हणजे काळप्पा महाराज यांनी देह ठेवला आजच्याच दिवशी. तर त्यांचं त्या ठिकाणी समाधी मंदिरसुद्धा एकेहाळीच्या मठात आहेत. जरूर आपण त्या ठिकाणी जावं. आणि माझंच असं म्हणणं आहे की दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये जी अंतारमला जी यात्रा जाते या एकेहाळी मठातून, त्या मठामध्ये सहभागी व्हावं. आज सकाळी निघालं तर उद्या संध्याकाळी आपण त्या मठामध्ये जाऊन पोहोचतो. काही फार मोठं अंतर नाही, 20-25 किलोमीटरचंच आहे. ती पदयात्रा मागील 2 वर्षापासून आपले राकेश महाराज आणि त्यांचे काका ते करीत असतात. अजून मला त्या ठिकाणी पुन्हा त्या यात्रेमध्ये त्या दिवशी जाण्याचा योग काही आला नाही, पण जरूर त्या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे. एवढं बोलून आपण आता आपल्या मुख्य अध्यायाकडे वळूया. आपण स्कंद 3 अध्याय 23 कर्दम देवती यांचा विहार. काल आपण पाहिलं कर्दम आणि देवती यांचा विवाह झालेला आहे. कसा झाला काय नाही ते आपण सगळं पूर्ण पाहिलेलं आहे. म्हणून कालच्या अध्यायाचा 22व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक होता. एतत् आदिराजस्य मुनिश्चरितम अद्भुतम वर्णितम वर्णनीयस्य तदपत्योदयम शृणुः. म्हणजे जगातील सर्वप्रथम विवाह जो आहे तो म्हणजे या ठिकाणी मनूच्या कन्येचा देवहूती आणि कर्दम यांचा विवाह झाला. आणि ते अद्भुत चरित्र मी तुला सांगितलं असं त्या ठिकाणी शुकदेव परीक्षितीला सांगतात. तीच गोष्ट पुढे मैत्रेय ऋषी विदुरांना सांगत आहेत. असा तो 22वा अध्याय काल आपण पाहिला. आणि आता आपण 23व्या अध्यायाकडे वळत आहोत. भगवान शंकरांची स्तुती करत असताना आपण नेहमी एक श्लोक महादेवाच्या पिंडीसमोर असल्यानंतर म्हणतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहित नमामि. म्हणजे या ज्या देवता आहेत, महादेव जे आहेत, विष्णू जे आहेत, हे जे आहेत ते मुख्य देवता आहेत. त्यांचं नमन करताना, त्यांचं ध्यान करताना त्यांच्या भवानीसह शंकराचं ध्यान असतं. विष्णूच्या ध्यानामध्ये लक्ष्मीसुद्धा असते. हे जसं आहे तसं या ठिकाणी या भवानीनी म्हणजे प्रत्यक्ष पार्वती मातेने भगवान शंकरांची जशी सेवा केली असेल तशी सेवा या ठिकाणी आपल्या देवती मातेने त्या ठिकाणी कर्दमांची केलेली आहे. असा या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. मैत्रेय उवाच पितृभ्यां प्रस्थिते साध्वी प्रतिनिंगित कोविदा नित्यं पर्यचरत प्रीत्या भवानी व भवम प्रभू. भवानी व भवम प्रभू म्हणजे भगवान शंकराची सेवा पार्वती मातेने जशी केली तशी कर्दमांची दररोज ती प्रेमपूर्वक सेवा करू लागली देवती माता.
किंवा जेव्हा आपले माता पिता म्हणजे मनू आणि शतरूपा हे लग्न लावून दिल्यानंतर तिथून जेव्हा निघून गेले, त्यानंतर आता आपलं एकच ध्येय की पतीची सेवा करत राहणे. आणि त्यामुळे पतीचं मनोगत ओळखायचं. पतिम इंगित कोविदाहा. इंगित म्हणजे त्यांचं मनोदय जे आहे, कोविदाहा म्हणजे जे जाणतो ते जाणून त्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट आधीच त्यांना पुरवावी. असं म्हणतात, पुत्र जो आहे तो अधम, उत्तम आणि मध्यम असा पुत्र असतो. उत्तम कोणता पुत्र? जो वडिलांच्या मनामध्ये येणारा विचार कोणता आहे हे ओळखून त्याप्रमाणे जो वागतो, जे करतो, त्याला उत्तम असं म्हणतात. अधम जो आहे तो वडिलांनी किती सांगितलं तरी ऐकतच नाही, तो अधम आहे. आणि मध्यम म्हणजे वडिलांची आज्ञा झाली की ती आज्ञा पालन करणारा पुत्र. तशा पद्धतीने या ठिकाणी देवहूती मातेने या ठिकाणी आपल्या कर्दम ऋषींची पूर्णपणे सेवा केली आहे. आता जेव्हा सेवा करतो आणि सेवा कशी करावी हे जर पाहायचं असेल तर भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचं पूर्ण चरित्र आपण जरूर वाचावं, ऐकावं. आत्ताच त्यांची 50वी पुण्यतिथी चैत्रवद्य द्वितीयाला आपण साजरी केली. सेवा म्हणजे स्वतःला विसरून इथे या देवहूती मातेने आपल्यातील जे विकार आहेत, जे नव्हतेच पण कधी प्रसंगानुरूप आले असतील तरी ते विकार, कामवासना, दंभ, द्वेष, लोभ, पाप आणि मद यांचा त्याग करून अत्यंत दक्षतेने आणि चिकाटीने आपल्या पतींची सेवा करत राहिली. आणि त्यामध्ये पतीच्या वचनावर विश्वास, अत्यंत पवित्रता, गौरव, त्यामुळे मनाचा संयम, शुश्रूषा, प्रेम आणि मधुर भाषण या सगळ्या गुणांनी त्यांनी आपल्या पतिदेवांना संतुष्ट केलेलं आहे. विसृज कामम दंभम च द्वेषम लोभमगम मदम अप्रमद्यता नित्यम तेजया समतोषयत. आणि पुढे म्हणतात, कालेन भूयसा क्षामाम कर्षिता मृतचर्यया प्रेमात गद्गदया वाचा पीडिता कृपया ब्रवीत. आता आपल्या पतिराजांची पूर्णपणे सेवा, पतिराजांच्या उठण्याच्या आधीपासून त्यांना शेवटी रात्री झोप लागेपर्यंत त्यांच्या सेवेमध्ये स्वतःला तत्पर असणारी ही देवहूती माता, तिने अशा प्रकारे अनेक वर्षापर्यंत त्यांची सेवा केली. आणि स्वतः व्रतस्थ राहून हे सगळं केलं. आणि व्रतस्थ राहून असं करताना किंवा एखाद्याची सेवा करताना, सद्गुरूंची सेवा करताना आपल्याला जीवाला कसा त्रास होतो याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आत्ता सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीधर स्वामी असो, आमचे श्री वासुदेवानंद स्वामी असो, सरस्वती हे असो, किंवा आपले कोयाळचे यादव स्वामी असो, यांनी केलेली सद्गुरूंची सेवा ही पाहिली तर स्वतःच्या शरीराकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी देवहूती माता दुर्बल झालेली आहे. त्या व्रतांचं पालन करत करत काही भागामध्ये, काही घटनांमध्ये श्रीधर स्वामींच्याबद्दल सांगतात, ते इतके क्षीण झाले होते की 4 पावलं पण त्यांचे टाकवत नव्हते. पण आपलं व्रत, आपला नेम जो आहे तो असल्यामुळे त्यांनी आपल्या देहाची कुठलीच काळजी केलेली नाही. आणि हे सगळं पाहून प्रेम गदगदया वाचा पीडितः कृपया ब्रवीत. कर्दम ऋषीने हे सगळं पाहिलं. आपली पत्नी देवहूती आपल्या सेवेमध्ये अगदी कष्ट करत आहे आणि तिला स्वतःच्या शरीराचं सुद्धा भान नाही. शरीराचं जे काही आरोग्य राखायचं होतं ते सुद्धा तिने सोडून दिलेलं आहे. त्यामुळे गदगद वाणीने ते तिला म्हणाले, तुष्टो हम अद्य तव मानवी मानदाया शुश्रूषया परमया परया च भक्त्या यो देहिनाम अयमतीव सुरज सदेहो नावेक्षित समुचित क्षपितुम मदर्थे. हे मनुपुत्री देवहूती, तू मोठ्या आदराने, अगदी प्रेमाने माझी सेवा केलेली आहेस. आणि तू करीत असलेली ही उत्तम सेवा जी आहे ती आणि तुझ्या ठिकाणी असणारी परमभक्ती हे पाहून मी तुझ्यावर संतुष्ट झालेलो आहे. खरं म्हणजे कुठल्याही जीवाला जर विचारलं की तुझा देह या कामासाठी तू देशील का, तर ते म्हणून हो देईल, जसं जमेल तसं मी तुमची सेवा करेल. म्हणजे पहिला शब्द असतो जसं जमेल तसं, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. अशी सेवा ही भगवंताला मान्य नाही. पण देवहूतीने आपल्या शरीराच्याकडे दुर्लक्ष करून ही पूर्ण सेवा केलेली आहे. आणि म्हणून देहधारण करणाऱ्या माणसांना देह अत्यंत प्रिय असतो, पण त्याचीसुद्धा तू काळजी न घेता ही सेवा केलेली आहेस. म्हणून ते सांगतात की या सगळ्याचा परिणाम काय आहे
की आत्तापर्यंत जे मी धर्माचं पालन केलं आणि या धर्माच्या पालनामध्ये माझ्या तपामध्ये मला जे तपाचं फळ प्राप्त झालं, समाधी योग प्राप्त झाला, उपासना मी मध्ये जशी केली आणि त्या योगाद्वारे त्या सगळ्यांच्याद्वारे भय आणि शोकरहित असं माझं आयुष्य झालेलं आहे आणि मला हा भगवंताचा प्रसाद प्राप्त झालेला आहे. आता हा भगवंताचा प्रसाद हा फक्त माझ्याच उपासनेने मिळाला आहे हे जरी खरं असलं तरी तू माझी एवढी सेवा केली पत्नीभावाने पत्नी म्हणून, तर त्या सेवेचं जे मला फळ मिळालं त्याचीच तू सुद्धा फार मोठी भागीदार आहेस. म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो आणि त्या योगे तू सगळं हे भगवंताचं वैभव जे आहे ते तू पहा, ते सांगतात. आणि मग म्हणतात की कर्दमांचं हे भाषण चालू होतं, त्यांचं बोलणं चालू होतं आणि देववती माता अगदी नम्रपणे हे सगळं ऐकत होतं. तिच्या मनामध्ये शब्द आले, तिच्या मनामध्ये विचार आले की संपूर्ण योगमाया आणि सगळी विद्या जी आहे त्यामध्ये निष्णात असणारे आपले पतिदेव आहेत आणि म्हणून तिची बरीचशी चिंता आता मिटून गेलेली होती. ती आता लज्जायुक्त भावाने आपल्या पतीकडे पाहत अगदी सद्गदित वाणीने ती आता म्हणायला लागली. देवती माता काय म्हणते, राद्धंबद द्विजव्रसैत अमोघ योग माया अधिपे त्वयि विभो तदवै विगर्तः यस्तभ्याधायि समयः सुकृद अंगसंगो भूयाद गरीयसी गुणः प्रसव थतीनाम. की योगशक्ती आणि त्रिगुणात्मक माया यांच्यावर अंकुश, त्यांच्यावर पूर्णपणे आपला अधिकार आहे आणि म्हणून आपल्याला हे सगळं ऐश्वर प्राप्त झालेलं आहे. म्हणून आता मला आपण जी प्रतिज्ञा केली होती त्याचं या ठिकाणी स्मरण होतं. विवाहाच्या वेळेस जे मनु महाराजांच्या समोर कर्दम ऋषीने सांगितलेलं होतं की तुमच्या मुलीचा मी स्वीकार करतो, पण माझा एक अट आहे की जोपर्यंत हिच्या ठिकाणी पुत्रप्राप्ती होणार नाही तोपर्यंतच मी फक्त या संसारामध्ये राहीन आणि नंतर मात्र मी हे सगळं सोडून पुन्हा भगवंताच्या ध्यानामध्ये लीन होईल. ही जी काल आपण तो शब्द पाहिला सावधी, सावधी म्हणजे अवधी, काही अवधीपर्यंत मी संसारामध्ये राहील, ही जी प्रतिज्ञा केली तिचं मला आता स्मरण होत आहे असं देववती माता त्या ठिकाणी म्हणते. आणि आपल्या पतीकडून पत्नीला संतानप्राप्ती होणे यासारखा दुसरा आनंद नसतो. हा श्रेष्ठ लाभ जो आहे तो लाभ आता मला मिळावा अशी ती इच्छा तिने आपल्या पतीकडे कर्दम ऋषींच्याकडे बोलून दाखवली. मैत्रेय ऋषी आपल्याला सांगतात, प्रियायाः प्रियमन्विच्छन् कर्दमो योगमास्थितः विमानं कामगम क्षत्तर तर्हे वा विरची करत. म्हणजे आपल्या प्रियेची पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्दम मुनींनी आपल्या योगमायेने, आपल्या सामर्थ्याने, आत्तापर्यंतच्या आपल्या अनुष्ठानाने जी काही सिद्धी मिळवली होती त्या सिद्धीद्वारे त्यांनी फक्त मनात विचार केला आणि तो मनात विचार केल्याबरोबर त्यांच्यासमोर एक विमान त्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. आता विमान प्रगट होणं म्हणजे आणि ते विमान कसं आहे हे सांगणारे पण आता जवळपास 10-12 श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत. श्री गुरुचरित्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये जिथे दीपकाचं आख्यान आहे तेव्हा दीपक हा शिष्य आपल्या गुरूंना आणि गुरुमातेला दोघांनाही नमस्कार करून गुरुमातेच्या आज्ञेप्रमाणे आणि आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार काशी यात्रेसाठी निघून जात असतो. त्यावेळेस गुरुमाता त्यांना म्हणते, त्या शिष्याला म्हणते की तू येताना माझ्यासाठी 2-3 गोष्टी घेऊन ये. त्याच्यामध्ये शब्द दिले आहेत. कंचुकी चोळी जी आहे ती तू तिथून घेऊन ये काशीहून येताना. ती अशी असली पाहिजे की तिला शिवायची गरज नाही आणि ती मी घातल्यानंतर ती मला लहानही झाली नाही पाहिजे आणि मोठी पण नाही झाली पाहिजे. त्यानंतर जे जे अन्न आपण शिजवतो ते अन्न जसं आहे त्या स्थितीमध्ये ते राहिलं पाहिजे असे तिने काही काही गोष्टी दिल्या. आणि चरणपादुका ज्या आहेत त्या तिथून तू घेऊन ये आणि त्या पादुका मला त्या घातल्यानंतर पायामध्ये घातल्यानंतर माझ्या मनाप्रमाणे त्या त्या इच्छित स्थळी घेऊन जातील अशा प्रकारे त्या माझ्यासाठी तू घेऊन ये असं त्या गुरुमातेने शिष्य दीपकाकडे सांगितलेलं आहे. 2रा अध्याय हा पूर्णपणे दीपकाचं आख्यानच आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ही गोष्ट येते की ते म्हणतात की आपल्या प्रियेची इच्छा पूर्ण करणारी कर्दम मुनींनी हे विमान निर्माण केलं. आता हे विमान कसं होतं याचं वर्णन दिलं आहे, थोडक्यामध्ये पाहूया आपण. की ते इच्छित भोग देणारे आहे विमान, म्हणजे मनामध्ये इच्छा आली की ते पूर्ण करणारं ते विमान आहे.
अत्यंत सुंदर आहे, सर्व रत्नांनी युक्त असं आहे आणि उत्तरोत्तर संपत्तीची वाढ होणारं असं ते विमान आहे. रत्नदडीत अशा खांबाने सुशोभित असलेलं ते विमान आहे. आणि त्याच्याबद्दल म्हणतात विमानम कामगक्षतस तर हे वा विरची करतं. आता ह्या विमान जो शब्द आहे त्या विमान शब्दाचं सुद्धा आमचे एक भागवत प्रवचनकार कृष्णचंद्र शास्त्री यांच्या भागवतामध्ये ऐकलं होतं. ते विमानाबद्दल ते सांगतात, मानम गतः यस्य स विमानः. म्हणजे विमान याचा अर्थ ते सांगतात. विमान म्हणजे आपल्या मनामध्ये जे विमानाची कल्पना असते ती तर आहेच आहे, तेच विमान या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण त्याचं इंटरप्रिटेशन त्यांनी अशा प्रकारे केलं की ज्यांच्या ठिकाणचा मान अपमान ही जी द्वंद्व जे आहे हे गत यस्य स विमानः असं जे आहे त्यांना ते विमानं म्हणतात. आणि आपल्या भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगामध्ये सुद्धा अशा प्रकारचे 1-2 श्लोकसुद्धा आलेले आहेत. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनिर संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः. असा शिष्य ज्याच्यासाठी समशत्रोच मित्रे, शत्रू आणि मित्र हे दोन्ही ज्यांच्याकडे तो समभावाने पाहतो. कौसल्यो दृश्यो पाहतो रामरक्षा स्तोत्रामध्ये आपण जे म्हणतो हा सुद्धा एक मंत्र आहे. कौसल्याची जी दृष्टी होती, दोन्ही डोळे असूनसुद्धा एका डोळ्याने ती आता उद्या रामाचा अभिषेक आहे हे पाहत आहे, स्वप्न पाहत आहे, आणि दुसऱ्या डोळ्याने ती रामांना वनवासात जाताना पाहत आहे. आणि हे दोन्ही पाहत असताना ती तेवढ्याच शांततेने सगळ्या गोष्टी पाहत आहे. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, हे जे समर्थ म्हणतात याचं हे उदाहरण आहे. तर हे विमान कसं आहे, मानम गतः यस्य स विमानः असं ते विमान होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या विमानाचं वर्णन 7-8 श्लोकांमध्ये केलेलं आहे. ते विमान कसं होतं की सर्व ऋतूंमध्ये सुखदायक होतं. म्हणजे कसं की आपल्या दृष्टीने पाहिलं तर कसं की एअर कंडिशनर आहे, उन्हाळ्यामध्ये खूप गरमी झाली म्हणून AC लावला आणि मग छान वाटलं. तसं त्या ठिकाणी कुठलंच उपकरण वेगळं नव्हतं, पण आपल्या मनामध्ये जो भाव असेल त्याला अनुकूल अशा प्रकारे कार्य करण्याची ती व्यवस्था होती. आणि दिव्य अशी सामग्री त्यामध्ये ठेवलेली होती. अनेक रेशमी वस्त्राने ते सगळं भरलेलं होतं आणि महालामध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या शय्या, पलंग, पंखे हे सगळं त्यामध्ये होतं. आणि त्यांच्या भिंतीवर पद्मराग मणीसुद्धा लावलेले होते. आणि असं म्हणतात, एक श्लोक या ठिकाणी आहे, 20वा श्लोक आहे, हंस पारावत प्रास्तैस तत्र तत्र निकूजितम. म्हणजे कृत्रिम हंस आणि कबूतर हे सुद्धा त्यामध्ये कोरलेले होते. आणि जेव्हा हे विमान आकाशातून जात होतं त्यावेळेस उडणाऱ्या कबुतरांना आणि हंसांनासुद्धा ते पाहून असं वाटायचं की अरे हे खरोखरच हंस आहेत, हे खरोखरच कबूतर आहेत. म्हणून एखादा कबूतर त्या विमानामध्ये यायचं आणि त्या कबुतराच्या प्रतिमेला प्रत्यक्ष कबूतर समजून ते त्याच्याशी हितगुज करायचं, आपापल्या भाषेमध्ये बोलायचं. अशा प्रकारचं ते विमान, त्याचं वर्णन या ठिकाणी 7-8 श्लोकांमध्ये केलेलं आहे. निमज्जास्मिन् हृदये भीरु विमानम इदमारुह इदम शुक्लकृतं तीर्थम आशिषाम यापकम नृणाम. आता हे सगळं विमान जेव्हा पाहिलं कर्दमाने तर मनामध्ये विचार केला आणि ते विमान पुढे प्रगट झालं. त्याचा विस्तारसुद्धा खूप मोठा होता. आपण आपल्या 2 BHK 3 BHKमध्ये आनंदाने राहतो, पण तिथे 100 आणि 1000 BHK असणारं ते विमान, अनेक प्रकारचे उद्यानं त्या ठिकाणी आहेत, अनेक प्रकारचे तलावसुद्धा आहेत. म्हणजे ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला गरज असेल त्या मनात आल्याबरोबर त्या ठिकाणी ते प्रगट व्हायचं असं ते विमान होतं. आणि प्रत्यक्ष ज्यांच्या मनाच्या संकल्पाने ते विमान त्या ठिकाणी प्रगट झालं, ते कर्दमऋषीसुद्धा ते विमान पाहून त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं, ते सुद्धा आश्चर्यचकित झाले असं या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे. आणि मग ते आपल्या पत्नीकडे, देवती मातेकडे पाहतात तेव्हा तिचे भाव जाणून ते म्हणतात की तू ही सगळी सेवा केल्यामुळे अत्यंत कृश झालेली आहेस, तुझ्या अंगावरचं वस्त्रसुद्धा मलिन झालेलं आहे त्यामुळे, आणि तुझे केससुद्धा इतक्या वर्षापासून कधीही विंचरलेले नसल्यामुळे गाठी झालेले आहेत. तर तू आता 2रा-3रा विचार न करता हे जे बिंदू सरोवर आहे त्या बिंदू सरोवरामध्ये स्नान करून ये आणि मग विमानात चढ.
इदम शुक्लकृतम तीर्थम आशिषाम यापकम प्रणाम. आणि म्हणून ते तिला सांगतात. ते त्या विमानाचं नाव दिलेलं आहे ते म्हणजे कामग विमान. आपण विमान म्हटलं की राईट बंधू हेच आपल्याला शिकवलं जातं. पण त्यापूर्वी आपल्या भारतामध्ये पुण्यामध्ये असणारे तळपदे जे आहेत, ब्राह्मण माणूस आहेत, ज्यांनी पहिलं विमान तयार केलं होतं. आणि आपले जे धार्मिक ग्रंथ आहे त्यामध्ये अनेक विमानांचा संदर्भ अनेक ठिकाणी आलेला आहे. पुरी वाहिले सर्व जेणे विमानी, हा त्याचा एक संदर्भ आहे. मग त्या जलाशयामध्ये स्नान करण्यासाठी देवहूती मातेने प्रवेश केला. आता प्रवेश केला, जसे त्या अंगावर वस्त्र असेल तसा तिने प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर पुढचा भाग जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. शांत सरसी वेशमस्था शतानी दशकन्यका सर्वा किशोरवयसो ददर्शोत्पल गंधया. त्या मातेने आतमध्ये त्या पाण्यात गेल्यानंतर काय पाहिलं तर तिथे एक मोठा महाल आहे. आणि त्या महालामध्ये हजारो कन्या, शतानी दशकन्यका, शतानी दश 100 गुणिले 10 म्हणजे 1000 अशा दासी काय त्या किशोरवयीन अशा मुलीच होत्या. आणि त्या त्यांना दिसल्या. त्या प्रत्येकीच्या अंगातून सुगंध येत होता असं वर्णन त्या ठिकाणी दिलं आहे. देवहूतीला पाहताच त्या सगळ्या जणी त्या ठिकाणी उभे राहिल्या. वयम कर्म करिस्तुभ्यम शादी न करवाम किम, म्हणजे आम्ही आपल्या दासी आहोत, आम्हाला आज्ञा करा, आपली आम्ही काय सेवा करू, अशा प्रकारे त्यांनी हात जोडून तिला विनंती केलेली आहे. त्या सगळ्यांनी मिळून मग तिला सगळं चांगल्या प्रकारे तयार केलं. मौल्यवान सुंदर वस्त्र अलंकार सगळे घातलेले आहेत. आणि देवहूती मातेने आता मनामध्ये विचार केला, कारण ते विमानसुद्धा कामगच होतं. कामग म्हणजे मनातले प्रत्येक इच्छा पूर्ण करणारं विमान. आता ती जेव्हा सजून तयार झाली तेव्हा तिने फक्त विचार केला की आता आपल्या पतिदेवांबरोबर त्यांच्यासमोर आपण गेलं पाहिजे, असा मनात विचार आल्याबरोबर त्या हजारो किशोरवयीन दासी ज्या आहेत त्यांच्यासह देवहूती माता ज्या ठिकाणी कर्दमऋषी बसलेले होते त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रकट झाल्या. आणि हे पाहून देवहूती मातेला खूप आनंदाने आश्चर्यच वाटलेलं होतं, कारण तेथे अनेक सख्यांसहित त्या ठिकाणी तिने स्वतःला पाहिलं. मग ते म्हणतात, कर्दमाने ते पाहिलं आणि ते म्हणतात आता देवहूतीचे शरीर निर्मळ झाले आहे आणि आता तिला घेऊन ते जात भावो विमानम तद आरोह्य द मित्रहन, म्हणजे आरोह म्हणजे बसवून घेतले, तिला विमानामध्ये त्यांनी बसवून घेतले. आता या कर्दम आणि देवहूतींचा विहार जो आहे त्याबद्दलच्या काही श्लोक या ठिकाणी आहे. ते विमान यांच्या मनाप्रमाणे सगळीकडे भ्रमण करत होतं. दऱ्या 8 लोकपाल ज्यांचं विहारभूमी होती त्या ठिकाणी ते विमान गेलं. अत्यंत मंद आणि शीतल असा वायूसुद्धा सगळीकडे वाहत होता. अनेक मंगलध्वनीसुद्धा त्या ठिकाणी ऐकू येत होते. आणि अशा प्रकारे देवहूतीबरोबर त्यांनी काही उद्यानं दिलेली आहेत, त्यांचे नावं दिलेत. ते फक्त नावं पाहू आपण. वैश्रंभक, सुरस, नंदन, पुष्पभद्र आणि चैत्ररथ अशा अनेक उद्यानांमधून उडत जाऊन त्यांनी ते सगळं निसर्ग सौंदर्य पाहिलं. आणि नंतर ते पुन्हा आपल्या आश्रमामध्ये परत आले. प्रक्षयित्वा भुवगोलम पत्नेहि यावान स्वसंस्थया बाह्याश्चर्यम महायोगी स्वाश्रमाय न्यवर्तत. तेव्हा कर्दम ऋषींनी 9 रूपामध्ये आपल्याला विभक्त करून देवहूतीबरोबर त्याने विहार केलेला आहे. पुष्कळ वर्षापर्यंत विहार केला असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण इतके वर्ष, इतका मोठा काळ असूनसुद्धा तो एखाद्या मुहूर्ताप्रमाणे निघून गेला. एक मुहूर्त म्हणजे जवळपास 32.5 मिनिटं होतात. तर अशा प्रकारे त्यांचा विहार त्या ठिकाणी झाला. आणि कर्दम ऋषींनी आपल्या स्वरूपाचे 9 विभाग केले आणि तिच्या ठिकाणी गर्भस्थापन झालेलं आहे. आणि एकाच वेळी या देवहूती मातेने 9 कन्यांना जन्म दिलेला आहे. पतिसां प्रव्रजिष्यन्तं तदा लक्षो सती स्मयमाना विक्लवेन हृदयेन विदूयता. देवहूती माता आणि कर्दम ऋषी यांना 9 कन्या झाल्या असं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. त्या 9 कन्यांची नावं जी आहेत ती फक्त आपण पाहूया. कला जी आहे मोठी ती मरीची ऋषींना दिली. अनुसया ही अत्रींना दिली. आता म्हणजे हा दिल्याचा भाग हा पुढे येणार आहे, पण तो आपण आता नुसतं ती नावं आली म्हणून पाहतोय आपण. श्रद्धा ही अंगिरा ऋषींना दिलेली आहे. हविर्भुव पुलत्स्य ऋषींना, गती ही पुलह ऋषींना दिली.
क्रिया ही कृतू ऋषींना दिली, ख्याती ही भृगु ऋषींना दिली, अरुंधती ही वसिष्ठ ऋषींना दिलेली आहे आणि शांती ही अथर्व ऋषींना दिलेली आहे. अशा त्या 9 कन्या झाल्या आणि 9 कन्या झाल्याबरोबर आपल्या कर्दम ऋषी असं म्हणतात की आता मी जो आधीपासून जो माझी अट होती ती अट आता पूर्ण झालेली आहे, त्यामुळे आता मी या वनामध्ये निघून जाईल. असं म्हणल्याबरोबर देवती माता पुन्हा त्या ठिकाणी येते. देवहूती उवाच, आपण जी प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण झाली आहे, तरीसुद्धा मी आपल्याला शरण आलेली आहे आणि आपल्यासमोर 2 शब्द मी मांडत आहे की आता तुम्ही या कन्यांना जन्म दिला हे ठीक आहे, पण त्यांच्यासाठी सुयोग्य असे वर शोधावे. कारण आपण वनामध्ये गेल्यानंतर माझा मरणरूप जो शोक आहे तो दूर करण्यासाठी इथे कोणाची तरी आवश्यकता आहे. आता एक या ठिकाणचा श्लोक जो आहे तो महत्त्वाचा आहे. तो श्लोक आहे, एतावतालं कालेन व्यतिक्रांतेन मे प्रभू इंद्रियार्थ प्रसंगेन परित्यक्त परात्मनः. प्रभो, आत्तापर्यंत परमात्म्याशी विन्मुख राहून माझा जो कालावधी इंद्रिय सुख भोगण्यामध्ये व्यतीत झाला तो निरर्थक गेला. म्हणजे आता हा आपल्यासाठी हा श्लोक आहे म्हणून मुद्दाम त्याचा आपण विचार केला की आता तरी सावधान सावधान वाचे बोला रामनाम. समर्थांत खूप छान आहे. 10 वर्षे गेली, 20 वर्षे गेली, 30 वर्षे गेली, असं होता होता 70 आणि 80 आली. मग मान डोलू लागली, तोंडातून शब्द फुटत नाही. मग आता तरी आपण सावधान झालं पाहिजे. अशा प्रकारचं खूप सुंदर अशी रचना समर्थांची आहे, ती आपण जरूर पाहावे. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी देवती माता म्हणते की आत्तापर्यंत मी परमेश्वराशी विन्मुख झाले. खरं म्हणजे परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी आपली मदत मला सहजपणे झाली असती, पण त्याचासुद्धा विसर पडून या मायेमध्ये मी गुरफटून गेले. मी इंद्रियांच्या विषयात आसक्त राहिले. इंद्रियार्थेषु सज्जन्त्या प्रसंगस्त्वयि मे कृतः अजानन्त्या परमभाव तथाप्य स्वत्मभयाय मे. म्हणजे मी फक्त माझ्यावरच प्रेम केलं आणि आसक्त राहिले इंद्रियांवर, पण माझं संसार भय मात्र नाहीसं झालेलं नाही. तर आता पुढे 2 श्लोक महत्त्वाचे येतात. संगो यः संसृते हेतुर असत्सु विहितो धिया स एव साधुषु कृतो निस्संगत्वाय कल्पते. आणि नेह यत्कर्मधर्माय न विरागाय कल्पते न तीर्थपदसेवायै जीवन्नपि मृतोहि सहा. म्हणजे अज्ञानामुळे, म्हणजे आपलं अज्ञान आपल्याला कळत नाही म्हणून आपण नको त्या पुरुषाशी संग केला, म्हणजे त्याच्या संगात राहिलो, सत्संगात राहिलो. तो सत्संगसुद्धा म्हणता येत नाही, त्याला कुसंगच म्हणावं लागेल. कारण त्यामधून जी निष्पत्ती झाली ती म्हणजे संसार बंधनाला कारणच होती. आणि ते माझ्या लक्षात आल्या नसल्यामुळे माझा इतका काळ सगळा वाया गेला. तो जर मी संग सत्पुरुषाशी केला असता तर अनासक्ती मला सहजपणे प्राप्त झाली असती. म्हणून सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. हे सगळे आपण श्लोक म्हणतो, पण त्याप्रमाणे तसा मार्ग आपण शोधला पाहिजे आणि त्यामध्येच जीवाची मुक्ती आहे. म्हणून संसारामध्ये ज्या कर्मामुळे धर्मसंपादन होत नाही, महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी, ज्या कर्मामुळे धर्मसंपादन होत नाही, म्हणजे धर्माने जो मार्ग आखून दिलेला आहे त्याच्या प्राप्तीसाठी जे जे कर्म करायला पाहिजे ते कर्म मी केले नाही आणि त्याविरुद्ध मी कर्म केले. विधिते पाळित, निषेधाते गाळित. ज्ञानेश्वरीमध्ये हा भाग येतो. मग असं असेल तर वैराग्य कसं उत्पन्न होईल, संसारापासून वैराग्य कसं उत्पन्न होईल, या विषयांपासून माझं मन कसं त्या ठिकाणी दूर जाईल ते जाणारच नाही. कारण विषयामधली लोलंगता ही अशीच राहील माझी आणि त्यामुळे माझ्या हातून भगवंताची सेवा देखील होणार नाही. असा जो माणूस असेल तो मात्र मनुष्य जिवंत असूनही मेल्याप्रमाणेच आहे, असं या ठिकाणी या 2 श्लोकामध्ये 55 आणि 56 म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात, साहम भगवतो नूनम वंचिता मायया दृढम यत्वाम विमुक्तिदम प्राप्य न मुमुक्षय बंधनात. मी खरोखरच मायेने पूर्णपणे फसली गेले आहे.
की माया दिसत आहे, मृगजळ आहे, दिसतं आहे, पण तहान लागली आहे. ती तहान शमवण्यासाठी त्या मृगजळाच्या मध्ये मी धावत होते आणि धावत असतानासुद्धा माझ्या लक्षात आलं नाही की ही माया आहे आणि आपण फसत गेलेलो आहोत. कारण आपल्यासारखा मुक्ती प्रदान करणारा पती प्राप्त होऊनसुद्धा मी संसारामधून सुटण्याची इच्छा केलीच नव्हती. पुढे आपल्याला ध्रुवांचं चरित्र येणार आहे, त्यामध्ये सुद्धा असाच भाग येतो. त्यामध्ये ध्रुवाने सगळी तपश्चर्या केली, भगवंतांना प्राप्त केलं, सगळं झालं. आता प्रत्यक्ष भगवंत समोर आहेत. आता स्वतःच्या मुक्तीचंच मागणं मागायला पाहिजे, पण तिथे सुद्धा त्यांनी की आढळपद जे आहे ते मिळवलं. एका ठिकाणी राज्यपद मिळवलेलं आहे आणि मग कितीतरी 36,000 वर्ष राज्य केलं असा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी येतो. म्हणजे पुन्हा संसार बंधनामध्येच आपण अडकलो. जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. समर्थ एका ओळीमधून सगळं सांगतात. समर्थ जे सांगतात, रामगीता, गुरुगीता, अवधूत गीता, उत्तर गीता, सगळ्या गीता आणि भागवत, उपनिषद या सगळ्यांचा मी उल्लेख केला आणि त्यांचा संदर्भ घेऊन मी हा ग्रंथ लिहिला. असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा अभ्यासक म्हणून त्या ओळीला अनुरूप असे संदर्भ कुठल्या गीतेमध्ये आहेत, कुठल्या उपनिषदामध्ये आहे, कुठल्या भागवतातल्या कुठल्या अध्यायामध्ये आहेत, असे आपण वेगळं काढले तर तो पण एक चांगल्या प्रकारचा अभ्यास होऊ शकतो. म्हणून त्या संसार बंधनातून सुटण्याची इच्छा मात्र मी केली नाही, म्हणून ते त्या ठिकाणी कर्दम ऋषींच्या पुढे क्षमा मागत आहे. अशा प्रकारे हा 23वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंधे कापिलोयोप्याख्याने 3विंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. वीर समर्थ. आरती म्हणूया. आता पुढच्या शुक्रवारी जो आहे तो 24वा अध्याय, 3ऱ्या स्कंदामधला 24वा अध्याय, श्री कपिल महामुनी कपिल देवांचा जन्म जो आहे तो आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरिणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊन. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अधिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.